नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण या व्हिडिओमध्ये आज ॲनिमल्स अँड देअर होम व्होकॅब्युलरी म्हणजे प्राणी आणि त्यांची घरे शब्दसंग्रह याचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। इंग्रजी टू मराठी अशा दोन्ही लँग्वेजचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये प्राणी यांचे महत्त्व खूप महत्त्वाचे प्राप्त झालेले आहे। ज्या ठिकाणी प्राणी राहतात, जगतात, त्या ठिकाणी मानवी जीवनाला एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते। मानवी जीवनाला जे काही टेन्शन आहे, जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करण्यासाठी हे प्राणी आपणाला खूप मदत करत असतात। मग हे प्राणी कशा प्रकारे राहतात, जगतात यांच्याविषयी अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आजच्या या काळामध्ये प्राप्त झालेले आहे। जसे की मासा आहे, कोंबडी आहे, हत्ती आहे, घोडा आहे, कुत्रा आहे, प्रत्येक प्राणी आहे त्याचा मानवाशी संबंध प्राप्त झालेला आहे। आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ ॲनिमल्स अँड देअर होम व्होकॅब्युलरी म्हणजे प्राणी आणि त्यांची घरे शब्दसंग्रह, त्याचबरोबर इमेज म्हणजे एक छोटंसं चित्र, ते कशा प्रकारे राहतात याचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करूया। चला, पहिला बघा काय आहे। स्क्वेरल यानी गिलहरी। आता हा गिलहरी हॅलो ट्री यानी पोकळ झाडावर राहत असतो। नेक्स्ट बघा शार्क यानी काय, मासा। तो कुठे राहतो? सी यानी समुद्रामध्ये राहतो तो, ठीक आहे। नेक्स्ट बघा सीप यानी मेंढ्या, आपण किंवा मेंढा असे सुद्धा आपण म्हणू शकतो। तर हा मेंढा आपण कुठे राहतो? तर गुरेढोरे किंवा गोट्यामध्ये शीप राहत असतो। त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणू शकतो? कॅटल पेन। नेक्स्ट बघा टर्टाइल यानी कासव। कासव कुठे राहत असते? समुद्र। आपण आता इंग्रजीमध्ये समुद्राला काय म्हणू शकतो? सी। ओके। नेक्स्ट झेब्रा यानी झेब्रा, जंगल। झेब्रा कुठे राहतो? तर जंगलामध्ये राहतो। नेक्स्ट याक यानी वनगाय। आता ही वनगाय कुठे राहते? तर गोदाम। गोदामला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो? बर्न। फॉक्स यानी कोला। कोला कुठे राहतो? तर बिळात लपणे किंवा बिळामध्ये राहणे, त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणू शकतो? ब्रो, ठीक आहे। नेक्स्ट बघा फिश यानी मासे। आता मासे कुठे राहतात? तर तलावामध्ये राहतात, समुद्रामध्ये राहतात। तर आपण तलाव या शब्दाला आपण काय म्हणू शकतो इंग्रजीमध्ये? पॉन्ड। नेक्स्ट बघा एलिफंट यानी हत्ती। हत्ती कुठे राहतो? तर जंगलामध्ये। जंगलाला आपण काय म्हणू शकतो इंग्लिशमध्ये? जंगल। डॉग यानी कुत्रा। कुत्रा कुठे राहतो? तर कुत्र्यासाठी घर। आता बघा आपण आपल्या घरी कुत्रा हा पाळतो, मग त्यासाठी आपण एखादा पिंजरा बनवतो किंवा आपण एखाद्या अंगणामध्ये त्याला साखळी बांधून त्याला तिथं आपण त्याची राहण्याची सोय करत असतो। आता आपण इंग्रजीमध्ये काय म्हणू शकतो? कुत्र्यासाठी घर म्हणजे काय? केनल यानी आपण इंग्रजीमध्ये त्याला केनल असे म्हणू शकतो त्याला। नेक्स्ट बघा डिअर यानी हरिण। आता हरिण कुठे राहते? तर गवताळ प्रदेश। इंग्रजीमध्ये काय आपण म्हणू शकतो? ग्रास लँड्स, ठीक आहे। ज्या ठिकाणी जास्त गवत आहे त्या ठिकाणी हरिण राहत असते। नेक्स्ट बघा कॅमल यानी उंट। आता उंट कुठे राहते?
तर वाळवंट म्हणजे काय, डिझर्ट. ठीक आहे, इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू शकतो, डिझर्ट यानी वाळवंट. वाळवंटामध्ये कॅमल यानी उंट राहत असतो. नेक्स्ट बघा, चिंपॅन्झी एक मोठा आफ्रिकन वानर. आता वानर कुठे राहते, तर झाडावर. आपण झाडाला इंग्रजीमध्ये काय म्हणू शकतो, ट्री. नेक्स्ट बघा, चिकन आणि चिकन. आता चिकन कुठं राहते, तर खुराडे यानी आपण इंग्रजीमध्ये काय म्हणू शकतो, कूप. ठीक आहे, नेक्स्ट बघा, चित्ता. आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो, चित्ता. चित्ता कुठे राहतो, तर गवताळ प्रदेश यानी सफारी. ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये गवत असते त्या ठिकाणी चित्ता राहत असतो. नेक्स्ट बघा, अँट यानी मुंगी. मुंगी कुठे राहते, तर टेकडीवरती. मुंगी हे स्वतःचं घर बांधून त्या ठिकाणी राहत असते. त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, हिल. इंग्रजीमध्ये काय आहे शब्द, हिल यानी टेकडी. नेक्स्ट बघा, पोलार बियर यानी ध्रुवीय अस्वल. आता अस्वल कुठे राहते, तर स्नो लँड यानी बर्फाची जमीन. नेक्स्ट बघा, बी यानी मधमाशी. मधमाशी कुठे राहते, तर बी हॅव यानी मधमाशाचे पोळे. बफेलो यानी म्हैस कुठे राहत असते, तर गोट्यामध्ये. आपण इंग्रजीमध्ये गोट्याला काय म्हणू शकतो, स्टेबल. हिपोपॉटम्स यानी पानघोडा. पानघोडा कुठे राहतो, तर नदीत राहत असतो. त्याला आपण काय म्हणू शकतो इंग्रजीमध्ये, कॅनल. जिराफ यानी जिराफ कुठे राहते, गवताळ प्रदेश, स्टेबल. ज्या ठिकाणी गवत जास्त प्रमाणात असते त्या ठिकाणी जिराफ राहत असते. नेक्स्ट बघा, स्पायडर यानी कोळी. कोळी कुठे राहते, तर जाळे म्हणजे छोटेसे जाळे करून त्या ठिकाणी स्पायडर राहत असते. आपण इंग्रजीमध्ये काय म्हणू शकतो जाळे याला, तर वेब. ठीक आहे, नेक्स्ट बघा, माऊस यानी उंदीर कुठे राहतो, तर बिळामध्ये. आपण इंग्रजीमध्ये बिळाला काय म्हणू शकतो, होल. नेक्स्ट बघा, पांडा यानी तिबेटी अस्वल. अस्वल कुठे राहते, तर बांबू जंगल म्हणजे बांबूचे जंगल आहे त्या ठिकाणी पांडा यानी तिबेटी अस्वल राहत असते. लायन यानी सिंह कुठे राहतो, तो गुहामध्ये. ठीक आहे, गुहा या शब्दाला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणू शकतो, डेन. हॉर्स यानी घोडा कुठे राहतो, तर स्टेबल यानी तबेला. घोड्यांचा तबेला, त्या ठिकाणी तबेल्यामध्ये घोडा राहत असतो. गोट यानी शेळी कुठे राहते, तर हिल म्हणजे काय, तर गोट्यामध्ये शेळी आपण ठेवत असतो. मंकी यानी माकड कुठे राहते, तर झाडावरती. झाडाला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणू शकतो, ट्री. त्यानंतर आहे रॅबिट म्हणजे ससा कुठे राहतो, बिळामध्ये यानी ब्रो. इंग्रजीमध्ये आपण काय म्हणू शकतो, ब्रो या ठिकाणी रॅबिट यानी ससा राहत असतो. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर. मित्रांनो, इथे माझा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ॲनिमल्स अँड देअर होम्स व्होकॅब्युलरी तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.